शेतीचं सर्वात मोठं वैशिष्ट्य काय आहे? तर शेतीचा यशाचा पाया म्हणजे टाईम आहे, वेळ आहे. शेतामध्ये योग्य वेळेला जर योग्य काम केलं तरच शेती उत्पन्न देते, नाहीतर रोगानं कुठल्या तरी कारणाने ते वाया जाते. इव्हन कीड पडण्याची शक्यता दिसल्याबरोबर त्याच्यावर फवारणी करावी लागते. पाण्याचे ओल आहे तोपर्यंत पेरणी करावी लागते, नाहीतर ओल उडून गेल्यावर पुन्हा पेरणी करून जमत नाही. म्हणजे शेतीचं मूलभूत यशाचं जे मंत्र आहे, जे शस्त्र आहे, जे सूत्र आहे, ते म्हणजे काय आहे? वेळेवर करणे आणि प्रमाणामध्ये करणे. शेतीमध्ये नांगरट करताना खूप अतिखोल नांगरट केली तरीही पीक येत नाही, खूप कमी नांगरट केली तरी पीक येत नाही. म्हणजे शेतीचं वैशिष्ट्य असं आहे, ते म्हणजे त्या त्या गोष्टीचं जे काम आहे ते प्रमाणामध्ये केलं पाहिजे. तुम्ही जर प्रमाणामध्ये काम नाही केलं तर शेती तुम्हाला दगा देते, प्रमाणामध्ये आणि वेळेला. जगद्गुरु तुकोबराय सुद्धा प्रमाणामध्येच काम करायला सांगतात. केवळ शेतीच नाही तर जीवनातल्या कुठल्याही क्षेत्रामध्ये तुम्ही काम करताना तुमचं कार्य हे त्या त्या कार्याच्या संदर्भानुसार, त्याच्या नेचरनुसार, त्याच्या आवश्यकतेनुसार केलं पाहिजे. नाहीतर पाणी द्यायला गेले की ऊसामध्ये कमरे इतके ढव उभा केले पाण्याचे, ऊस येणार आहे का? नाही. कुठल्याही पिकाला त्याला जेवढं आवश्यक आहे तेवढंच पाणी दिलं पाहिजे. त्याला जेव्हा खुरपणी जेवढी आवश्यक आहे तेवढीच करायची. अति तिथे माती, असा सांगणारा जगद्गुरु तुकोबारायांचा आजचा अभंग गाथेतील अभंग क्रमांक 3221 आहे. आणि हा अभंग असा आहे. शिजल्यावरी जाळ वाया जायाचे ते मूळ, ऐसा वारा वातो श्रम अतिशयी नाही काम, सांभाळावे वर्म उचिताच्या काळे धर्म, तुका म्हणे कळे ऐसे कारणाचे वेळे. शिजल्यावरी जाळ वाया जायचे ते मूळ. आपण काहीतरी पदार्थ शिजायला ठेवलेला आहे, तो शिजून पूर्ण झाला तरीही त्याच्यात खाली आपण जाळ घालणं सुरू ठेवलेला. हा जाळ काय होतो? वाया जातो. ही जी ऊर्जा आहे ती काय होते? वाया जाते. ज्या पद्धतीनं जेवढं शिजण्यासाठी जाळ आवश्यक आहे अगदी त्याच पद्धतीनं श्रम सुद्धा केला पाहिजे. ऐसा वारावा श्रम अतिशयी नाही काम. महाराज म्हणतात श्रम सुद्धा त्याच पद्धतीने केला पाहिजे. गृहिणीला लक्षात येतं की डाळ आता शिजायला ठेवलेली आहे, डाळ शिजून पूर्ण झाली आहे, लगेच ती आतला जाळ बाहेर काढते आणि त्याला विझवून टाकते, तो उद्यासाठी शिल्लक ठेवते. नाही, मला डाळ भारी करायची, मी जरा चांगलंच शिजवणार. अजून जाळ घालत गेला तुम्ही त्याला, पुन्हा 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 तुम्ही त्यात जाळ घालत गेलो, मग काय होणार आहे? त्या जाळाचं काय होणार आहे? वेस्टेज होणार आहे. तो जाळ वाया जाणार आहे, ती उष्णता वाया जाणार आहे, त्याच्यामध्ये नुकसान आहे. श्रम सुद्धा असंच असतं, जेवढं आवश्यक आहे तेवढंच केलं पाहिजे. अति केलं की अतिशयी काम नाही. म्हणून महाराज सांगतात की सांभाळावे वर्म, त्याचं वर्म समजून घेतलं पाहिजे. कोणत्या कामाला किती श्रम लागतं हे श्रम आपण समजून घेतलं पाहिजे. उचिताच्या काळे धर्म, आणि जो योग्य आहे, जे उचित आहे ते करणं म्हणजेच काय आहे? धर्म आहे. म्हणजे त्या कामाचा काय धर्म आहे हा धर्म विचारात घेऊन आपण काम केलं पाहिजे. नांगरट जर आपल्याला 1 वीतभर खोल आवश्यक असेल तर 1 वीतभरच खोल करावी. नाही, मला खूप उत्पन्न काढायचं म्हणून मी 2 वीत खोल करतो नांगरट, पीक उत्पन्न देणार नाही. जीवनाचं पण तसंच आहे. जेव्हा आपल्याला गरज असते, ज्या कामाची आपली जेवढी आवश्यकता असते तेवढंच काम आपण केलं पाहिजे. जास्त काम करून काही उपयोग नाही, ते काम वाया जातं. जे उत्पन्न मिळायचं, जो फायदा मिळायचा तेवढाच आपल्याला मिळत असतो. आणि म्हणून महाराज सांगतात की तुका म्हणे कळे ऐसे कारणाचे वेळे. तुकाराम महाराज म्हणतात की तुका म्हणे कळे ऐसे कारणाचे वेळे. कोणत्या कारणाची, कोणत्या कामाची काय वेळ आहे आणि किती काम करायला पाहिजे ते आपल्याला समजलं पाहिजे. आजच्या या धकाधकीच्या जीवनामध्ये, आजच्या कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये काम किती आहे आणि घराला वेळ किती आहे. सकाळी 8ला ऑफिसला जाणारा व्यक्ती 9, 9:30, 10ला घरी येतो. मग कुटुंबाला वेळ देतो का तो? मग हे वर्क आणि फॅमिली ह्याचं टाइम मॅनेजमेंट त्यानं कसं करावं? महाराजांच्या या अभंगाकडे पहा. महाराज सांगतात की अतिशय नाही काम, अति काम करू नये. अति कामाने ना तुमचा फायदा, ना कुटुंबाचा फायदा, ना कंपनीचा फायदा. कंपनीला आज रोजी फायदा दिसत असेल,
परंतु ह्या व्यक्तीच्या जीवनामध्ये जर कुटुंबाला वेळ न दिल्यामुळे जर नुकसान झालं तर त्याची काम करण्याची मानसिकता राहील का? ज्या पद्धतीची इफिशियन्सी आज जो कर्मचारी कंपनीला देतो आहे, ती इफिशियन्सी उद्याही त्याचं जीवनामध्ये ह्या वेळेच्या नुकसानामुळे जर नुकसान झालं, कौटुंबिक रिलेशन्स त्याचे बिघडून गेले, तर तो देईल का? देणार नाही. सर्वांचंच नुकसान होईल. त्यामुळे जोपर्यंत शारीरिक मानसिक दृष्ट्या तुमचे कर्मचारी सक्षम आहेत, तोपर्यंतच तुमचा फायदा आहे, कंपनीचा फायदा आहे आणि कंपनीची आणि कर्मचारीची अटॅचमेंट सुद्धा असणार आहे. म्हणून हे जे वर्म आहे हे कामगारांनीही सांभाळलं पाहिजे, वर्कर्सनी सांभाळलं पाहिजे, कंपनीनंही सांभाळायला पाहिजे. किती काम लावावं त्यालाही मर्यादा आहे. त्या जर शोषण करत राहिलं तर उद्या एक कर्मचारी तुम्हाला सोडून जातील किंवा कंपनीविषयी त्यांना आस्था असणार नाही. आणि मग एकूण एक जो उद्देश आहे तुमचा आउटपुट घेण्याचा, हा उद्देशच काय होईल? पूर्णपणे वाया जाईल. ज्या पद्धतीनं जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, अगदी त्याच पद्धतीनं रवींद्रनाथ टागोर त्यांच्या गीतांजलीमध्ये आणि त्यांच्या फ्रूट गॅदरिंगमध्ये रवींद्रनाथ टागोर सांगतात, आय शॅल नॉट कीप माय वॉर अनफिनिश्ड नॉर वेस्ट माय स्ट्रेंथ इन बॅरन स्ट्राइफ. आय शॅल नॉट कीप माय वॉर अनफिनिश्ड नॉर वेस्ट माय स्ट्रेंथ इन अ बॅरन स्ट्राइफ. माझं जो वॉर आहे, माझी जी लढाई आहे, जी माझी आतली लढाई आहे, जी माझ्यासोबत सुरू आहे आणि ह्या जगासोबतची माझी लढाई सुरू आहे, ही लढाई मी तोपर्यंत कधीच थांबवणार नाही. आणि माझी जी ऊर्जा आहे ही बॅरन स्ट्राइफ म्हणजे जिथं काही मिळणार नाही, ज्यातून काही साध्य होणार नाही, त्या ठिकाणी मी काही माझी लढाई वेस्ट घालणार नाही. आज जीवनातला जो काही संघर्ष आहे, हा संघर्ष कसा हाताळावा, जगद्गुरु तुकोबाराय जसं सांगतात तसंच रवींद्रनाथ टागोर पण सांगतात. तुमच्या आतला संघर्ष, तुमचा वेळेचा आणि तुम्हाला मिळणाऱ्या कामाचा बॅलन्स, हा जो संघर्ष आहे, हा संघर्ष साधताना जर काही साध्य होत नसेल, जीवनाचा आनंद तुम्हाला मिळत नसेल, जीवन कशासाठी आहे हे जर आपण विसरून जात असू, तर असला संघर्ष रवींद्रनाथ टागोर म्हणतात की काही कामाचा नाही. असला संघर्ष मी करणार नाही. बॅरन स्ट्राइफ, जिथून काहीच मिळणार नाही, अशा वांझोट्या संघर्षाला मी पुढे सामोरं जाणार नाही. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात त्या पद्धतीनं अतिशय काम नाही, अतिशय काम करू नये, कारण ते काय होतं, वायाच जातं. आणखीन एका ठिकाणी रवींद्रनाथ टागोर काय म्हणतात, अतिशय काम केल्यानंतर किंवा अतिउत्साहानं काम केल्यानंतर काय होतं, तर रवींद्रनाथ टागोर पुन्हा फ्रूट गॅदरिंगमध्ये म्हणतात की आय प्लक्ड युअर फिदर अ वर्ल्ड आय फेल्ट इट डाय इन माय हँड. मी काय केलं हे जगा, मी तुमचं एक फिदर, तुमचा एक जो काही पीस आहे ती मी असं तोडून घेतलं आणि मला असं वाटलं की तोडून घेतल्याबरोबर माझ्या हातात आलं आणि ते काय झालं, मरून गेलं. म्हणजे जगातलं जे काही सुंदर आहे, जे नाजूक आहे, त्याला तिथेच राहू द्या. त्याला ओरबाडून जर तुम्ही घेतलं तर तुम्हाला त्याचा फायदा होणार नाही. तुमच्या हातात आल्याबरोबर ते काय होईल, नष्ट होईल, ते मरून जाईल. कामाचंही तसंच आहे. काम हे असंच आहे. एखादा व्यक्ती सुंदर काम करतो म्हणून जर तुम्ही त्याला ओढबाडून घेण्याचा प्रयत्न केला तर तुमच्या हातात आल्याबरोबर त्याच्या कामातलं जे सौंदर्य आहे ते नष्ट होईल. सौंदर्य हे वस्तूत नसतं, सौंदर्य आपल्या नजरेमध्ये असतं. हे नजरेतलं सौंदर्य जाणलं पाहिजे आणि ते सौंदर्याचा आस्वाद तेव्हाच आहे जे त्या ठिकाणी आहे, त्या ठिकाणी कसं आहे, सुंदर आहे. म्हणून ह्या जीवनामध्ये आपण एखाद्याकडून काम करून घेताना सुद्धा एखादा सुंदर काम करतो म्हणून त्याच्यावर कामाचा अति बोजा टाकणं हे सुद्धा चुकीचं आहे. आणि कुणी बोजा टाकतं म्हणून स्वतः ओढून घेणं हे सुद्धा कसं आहे, चुकीचं आहे. म्हणून इथेही टागोर आणि जगद्गुरु तुकोबाराय यांच्यामध्ये समानता असलेली आपल्याला दिसून येते. गीतांजलीमध्ये जो काही सार आहे, जे काही नोबेल प्राइज विनर बुक आहे, त्याचा सार कसा आहे, त्याचा सार असा आहे, द सिम्पल लाईफ इज द हायेस्ट गोल. हा एक तर साधा सार आहे. म्हणजे साधं जीवन हेच काय आहे, सर्वोच्च ध्येय आहे. आणि त्या साध्या जीवनामध्येच आपल्याला काय मिळतो, आनंद मिळत असतो. आणि म्हणून साधं जीवन जगण्यासाठी जेव्हा आपण ठरवतो तेव्हा आपण आपोआपच अति करत नाही, कामही अति करण्याचा प्रयत्न करत नाही आणि टाईम आणि वर्क याचं बॅलन्सही आपण काय करतो, चांगल्या पद्धतीनं जपतो. आपलं जीवन अति सुंदर, अति आकर्षक करण्याचा जेव्हा आपण प्रयत्न करतो तेव्हा आपल्याकडून अतिशय कामची अपेक्षा ऑफिस
किंवा आपली सिस्टम मी ठेवते आणि आपल्यालाही ते करावं लागतं. म्हणून गीतांजलीचा जो उद्देश आहे, गीतांजलीचा जो संदेश आहे, हाच संदेश जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. आणि या चर्चेसोबत आपण या ठिकाणी थांबूया. जगद्गुरु तुकोबारायांचा वैश्विक पातळीवरचा संदेश जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या तुकोबा स्पीक्सच्या आपल्या या पॉडकास्टला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. भेटूया पुढच्या पॉडकास्टमध्ये. तोपर्यंत जय जिजाऊ, जय शिवराय, जय तुकोबाराय, रामकृष्ण हरी.